हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ आपला मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे की बाळाला छान गोलू मोलू गुटगुटीत कसं बनवायचं, म्हणजेच बाळाचं वेट वजन कसं वाढवायचं। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी माझ्या बाळाबद्दल सांगते की तिचं वजन जन्मापासून तर आतापर्यंत कसं राहिलं आहे। तर माझ्या बाळाचं म्हणजे माझी मुलगी आहे, माझ्या मुलीचं वजन हे जन्मतः 3 किलो होतं। 3 किलो असल्यानंतर तिचं प्रत्येक महिन्याला 1-1 किलो वजन वाढलं। 1-1 किलो वाढल्यानंतर आता ती 5 महिन्याची आहे। पण तिचं 5 महिन्याची असून सुद्धा तिचं वजन 7 किलो 500 ग्राम म्हणजे 7.5 किलो भरलेलं आहे या महिन्यात। त्याच्यामागचं कारण एक आहे की ती खूप तोंडामध्ये हात घालते आणि तोंडामध्ये हात घातल्यामुळे तिच्या पोटामध्ये ते जंतू जातात हातामार्फत, किंवा ती काहीही तोंडामध्ये टाकते कारण तिच्या हिरड्या सडसड करतात दातामुळे। तर तिच्यामुळे ते पोटामध्ये जंतू जातात, तर त्याच्यामुळे तिच्या पोटामध्ये हलकंसं इन्फेक्शन झालं होतं। तर तिला लॅट्रिन लागली होती, जे की मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुमच्याशी शेअर केलं होतं। तर त्या लॅट्रिनमुळे तिचं वजन अर्धा किलो कमी झालं। नाहीतर तिचं आता 5 महिन्याची कंप्लीट झाली तर तिचं दर महिन्याला 1-1 किलो वजन वाढलं, पण या महिन्यात मात्र तिचं वजन अर्धाच किलो वाढलेलं आहे। म्हणून तिचं वजन आता 7.5 किलो आहे, जसं की 8 किलो पाहिजे होतं, पण लॅट्रिन लागल्यामुळे तिचं वजन 7.5 kg आहे। तर चला आपण सगळ्यात आधी हे जाणून घेऊया की बाळाचं वजन कशा प्रकारे वाढते, म्हणजे सगळ्यांच्या बाळाचं। तर महत्त्वाची गोष्ट ही की जेव्हा बाळ जन्माला येते तेव्हा बाळा जर 2 महिन्याच्या आत असेल तर त्या बाळाला लो वेट बर्थ असं म्हणतात। पण 2 किलोच्या आत असेल तर आणि 2 किलोच्या वरती असेल तर त्याला व्यवस्थित मानलं जातं। पण महत्त्वाची गोष्ट ही की तुमचं बाळ जर 2.5 किलोचं सहसा बाळ जन्माला 2.5 किलो 3 किलोच्या दरम्यान येतं, तर तुमचं बाळ जर सपोज आपण धरू 2.5 kg जर जन्माला आलं असेल, म्हणजे जन्माच्या वेळी जर त्याचं वजन 2.5 किलो असेल तर त्याचं 6 महिन्याचं होईपर्यंत त्याचं वजन हे डबल झालेलं असलं पाहिजे। म्हणजे 2.5 किलो जन्माला आल्यानंतर त्याचं 6 महिन्याचं होईपर्यंत 5 किलो वजन झालं पाहिजे, तर त्याचं वजन हे योग्य मानलं जातं। जर सपोज एखाद्या बाळाचं वजन, माझ्या बाळाचं वजन 3 kg होतं, तर तिचं 6 किलो जरी 6 महिन्याची असती तर तिचं वजन असतं तरी ते ओके असतं। ओके, प्रत्येक बाळाचं वजन एका दिवसाला 20 ते 30 ग्रॅम वाढते। प्रत्येक आठवड्याला 150 ते 200 ग्रॅम वाढू शकते आणि प्रत्येक महिन्याला बाळाचं वजन हे 500 ग्रॅम ते 900 ग्रॅमपर्यंत सुद्धा वाढते। आणि ही की बाळाचं जे वजन असतं ते 5 महिन्याचं होईपर्यंत, म्हणजे जन्मापासून तर 5 महिन्यापर्यंत खूप स्पीडने वाढतं आणि 5 महिन्यानंतर ते स्लो वाढायला सुरुवात होते। म्हणजे आता माझ्या बाळाचं वजन जे दर महिन्याला 1-1 किलो वाढत होतं, तर ते आता 6व्या महिन्यामध्ये एंटर झाल्यामुळे आता तिचं वजन थोडं कमी वाढायला सुरुवात होईल। आणि या दरम्यान जर बाळाची तब्येत वगैरे खराब असली किंवा त्याला सर्दी कफ वगैरे झाला किंवा त्याला लॅट्रिनचा प्रॉब्लेम असू शकतो, कधी बाळ खूप उलट्या करते, जर बाळाची अशी तब्येत वगैरे खराब झाली तरीसुद्धा बाळाचं वजन कमी होऊ शकतं। तर लगेचच तुम्ही डॉक्टरांना दाखवून त्याची तब्येतीचं काळजी घ्यायला पाहिजे। बाळाचे वजन तेव्हाच योग्य वाढते जेव्हा त्याला योग्य आहार मिळतो आणि 0 ते 6 महिन्यापर्यंतच्या बाळाला फक्त आणि फक्त आईचं दूधच द्यायला हवं। आणि दूध जर आईला थोडं कमी असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल, बाळ ओढू शकत नसेल, आणखी काही प्रॉब्लेम असू शकते, आईला दूध नसू शकते, तर त्यावेळेस तुम्ही फॉर्म्युला मिल्क म्हणून येतं, ते फॉर्म्युला मिल्क तुम्ही देऊ शकता बाळाला। फक्त फॉर्म्युला मिल्कच देऊ शकता, बाकी तुम्ही आईचं दूध आणि फॉर्म्युला मिल्क हे 2च देऊ शकता 6 महिन्यापर्यंत। बाकी तुम्ही काहीच देऊ शकत नाही बाळाला, काहीच नाही, पाण्याचा थेंबही सुद्धा नाही देऊ शकत आणि वरचं आणखी काहीच नाही देऊ शकत। गुटी वगैरे तर खूप लांबची गोष्ट राहिली, फक्त आईचं दूध आणि फॉर्म्युला मिल्क। आईचं दूध नसेल तर फॉर्म्युला मिल्क, कारण की जो डबा असतो फॉर्म्युला मिल्कचा त्या डब्यावरती सुद्धा लिहिलेलं असतं माँ का दूध ही सर्वोत्तम है, म्हणून बाळाला फक्त आणि फक्त
आईचं दूधच देण्याचा प्रयत्न करा। आणि तुम्हाला जर दूध कमी येत असेल तर तुम्ही डॉक्टरांची सल्ला घ्या, थोडेसे गायनेकोलॉजिस्टजवळ जा। त्याच्या ब्रेस्ट मिल्क वाढवण्यासाठी सुद्धा गोळ्या वगैरे मिळतात, काही उपचार आहेत ते करू शकता। आणखी मी एक व्हिडिओ पण टाकलेला आहे दूधवाढीचा, तो सुद्धा तुम्ही बघू शकता। आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्हाला हे सुद्धा बघायचं आहे की 0 ते 6 महिन्याच्या बाळापर्यंतच्या बाळांना योग्य प्रकारे त्याचं पोट भरत आहे का हे सुद्धा तुम्हाला बघायचं आहे। स्टार्टिंगला जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्याला 2-2 तासातून दूध देणं खूप आवश्यक असतं। तर 2-2 तासांनी दूध हे तुम्हाला 1.5-2 महिने तरी द्यावंच लागतं। 1.5-2 महिन्यानंतर बाळाचं शेड्यूल आपोआप लागतं आणि ते मग रुटीननुसार दूध प्यायला सुरुवात करतं आणि हळूहळू बाळाची भूकसुद्धा वाढायला लागते। बाळाची जेव्हा भूक वाढते आणि आईला दूध जर सपोज कमी पडत असेल तर फॉर्म्युला मिल्क बाळाला कसं द्यायचं त्याच्याबद्दल मी सांगते आधी, की बाळाला आधी आईचं दूध पाजायचं आणि दोन्ही ब्रेस्टवरती दूध पाजायचं आधी। आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर त्याची भूक राहिली आहे थोडीशी असं जर आपल्याला वाटत असेल तर नंतर फॉर्म्युला मिल्क करा आणि त्याला तुम्ही पाजू शकता फॉर्म्युला मिल्क। नाहीतर आईचं दूध राहिलं असं नाही करू शकत तुम्ही की 1 टाईम आईचं दूध आणि नेक्स्ट टाईम फॉर्म्युला, नंतर आईचं दूध नंतर फॉर्म्युला, अशा प्रकारे फॉर्म्युला द्यायचा नसतो। फॉर्म्युला हा आईचं दूध आधी पाजायचं असतं, राहिलेली भूक जी आहे ती फॉर्म्युला मिल्कने करायची असते। तसं जर बघितलं तर फॉर्म्युला मिल्कने बाळाचं वजन हे खूप रॅपिडली वाढते असं बघण्यात आलेलं आहे। पण तरीसुद्धा डॉक्टर सगळेजण का बरं म्हणतात आईचं दूध, तर आईच्या दुधामध्ये जे बाळाला योग्य प्रकारे आहार आणि त्याला जे विटॅमिन्स मिळायला पाहिजे, जे त्याच्यासाठी जीवनात त्याला शरीरात त्याच्या आवश्यक आहेत ते जे विटॅमिन्स आहेत ते सर्वाधिक जास्त त्याला आईच्या दुधातूनच मिळतं। म्हणून आईचं दूध खूप महत्त्वाचं असते। तर आईचं दूधच पाजा तुम्ही तुमच्याकडे असेल तर। आणि आईच्या दुधामध्ये सुद्धा आईच्या दुधापासून कसं वजन वाढते तर हे जे आईचं दूध ब्रेस्ट मिल्क असते तर ब्रेस्ट मिल्कमध्ये स्टार्टिंगला जेव्हा आईचं दुधातून बाळ दूध पितं तर आधी पातळ दूध येतं थोडंफार, आणि पातळ दूधमध्ये अँटीबायोटिक वगैरे असतात, म्हणजे ज्याच्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक क्षमता वगैरे वाढते। ते दूध असते ते पातळ, आणि मागं जे असते ना ते घट्ट असते दूध छान, ते असते व्हाईट आणि घट्ट, ते दूध असते फॅट्स, त्याच्यामुळे बाळाचं वजन वाढते। आणि असंही म्हटलं जाते भरपूर ठिकाणी की बाळाला दूध पाजायच्या आधी हलकासा ब्रेस्ट जे दूध असते समोरचं ते थोडंसं पिळून पण घेतात, आज्या वगैरे सांगतात। त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही, मी असं कधी काही केलेलं नाही आहे। जर तुम्हाला वाटल्यास तुम्ही करू शकता। हे झालं बाळाला आहार कसा द्यावा। आता आपण जाणून घेऊया हे सगळं करून सुद्धा जर बाळाचं वजन वाढत नसेल तर आईचा आहार कसा असावा। ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या आईचा आहार सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। त्याच्यामध्ये भरपूर पर्सनली मी माझं सांगते तर मी हिरवा भाजीपाला भरपूर खाल्लेला आहे। हिरवा भाजीपाला खाऊन मी ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे पण भरपूर खाल्लेले आहेत। आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅल्शियम आयरनच्या टॅबलेट मी अजूनसुद्धा घेते। आणखी मी ओमेगा 3 पण ओमेगा 3च्या हे मिळतात जवसाच्या बिया, त्याचीसुद्धा चटणी होती, तीसुद्धा मी खात होती जेवणामध्ये थोडीशी घेऊन, त्याच्यामध्ये ओमेगा 3 असते तर तुम्ही खाऊ शकता। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोटीन जे आपण प्रेग्नंट असताना सुद्धा घ्यायला पाहिजे आणि प्रेग्नन्सीनंतर डिलेवरीनंतर सुद्धा घ्यायला पाहिजे। तर तुमच्या आहारामध्ये हे सगळं काही असायला पाहिजे। आणि भरपूर साऱ्या डाळी खूप खाणं महत्त्वाचं आहे। आणि महत्त्वाची गोष्ट ही की खूप जण म्हणतात की हे नको खाऊ ते नको खाऊ, बाळाला त्रास होईन, असं होईन तसं होईन, तर हे बरोबरही आहे कुठेतरी। पण आधी तुम्ही 1.25 महिना 1 महिना तुम्ही एक काम करू शकता की बाळाला तुम्ही वरणपोळी जेवा, आणि वरणपोळी जेवल्यानंतर तुम्ही 1 महिन्यानंतर थोडं खायला सुरुवात करा। जर तुमच्या बाळाला काहीही त्रास होत नसेल तर तुम्ही नॉर्मल जेवणाकडे येऊ शकता। तुम्ही जेवढं भरपूर खाल, जेवढं भरपूर तुम्ही विटॅमिन्स वगैरे आणि पूर्ण भाज्या वगैरे खाल आणि फळं वगैरे खाल तेवढंच तुमच्या बाळाला सुद्धा मिळेल, तुमच्यामधूनच तुमच्या बाळाला मिळेल, कारण तुमचं बाळ तुमचं दूध पिते म्हणून तुमच्यामधूनच तुमच्या बाळाला मिळणार आहे। वरणपोळी आणि वरणपोळीचा तो कुच करून केलेला काला जर जेवलं तर बाळाला काय मिळेल, त्याच्यामधून काय विटॅमिन्स मिळू शकतात। म्हणून आईचं जेवणसुद्धा खूप महत्त्वाचं आहे।
ही होती आजची माहिती. कशी वाटली तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा. मला जे अनुभव आले मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखी तुम्ही या टिप्स वापरून तुमच्या बाळाचं सुद्धा वजन वाढवू शकता. मी 100% सांगू शकते या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्की तुमच्या बाळाच्या वेटमध्ये फरक दिसेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट्स करून नक्की कळवा. थँक्यू, धन्यवाद. आणखी मला एक महत्त्वाची टिप द्यायची होती तुम्हाला की जेव्हा बाळ जन्माला येते तेव्हा त्याला स्वॅडल करून ठेवा. निदान 3 महिने तरी स्वॅडल करून ठेवू शकता तुम्ही. आणि बाळाला उबदार जागेत ठेवा. उबदार जागेत ठेवल्याने त्याला छान ऊब मिळते. त्याला थंड हवा किंवा गार हवा जे बाहेरचं वातावरण असतं त्याने सुद्धा बाळ सुकून जातं. आणखी त्याची मालिश ही खूप जोरात नाही करायची, हळूवारपणे करायची. बाळ रडलं नाही पाहिजे आणि तसंही बाळाला जास्त रडू द्यायचं नाही. बाळ रडल्याने सुद्धा रोड होऊ शकतं, बारीक होऊ शकतं. अंघोळसुद्धा त्याची हळूहळूच करायची. आणि अंघोळ आणखी मी एक अनुभवलं की अंघोळ ही 1 दिवस आड केल्याने सुद्धा बाळ छान तंदुरुस्त होतं. अंघोळ थोडीशी कमी केल्याने सुद्धा पण मालिश रेग्युलर करायची. आणि बाळ रडलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. भरपूर बाळाला झोपून ठेवायचं, भरपूर बाळाची काळजी घ्यायची, भरपूर बाळाचा लाड करायचा. बाळावरती चिडायचं नाही, बाळावरती ओरडायचं नाही. कधी कधी बाळावरती आपण ओरडतो त्याचासुद्धा बाळाला धक्का पोचतो आणि बाळ घाबरते आणि बाळ अशी हालत सोडून देते. म्हणून त्याच्यावरती ओरडायचं नाही. आणखी निदान 6 महिने तरी बाळाला बाहेर घेऊन फिरायला जायचं नाही. बाळाला बाहेरची हवा एकदम बाहेरचं तापमान टेम्परेचर सहन होत नसतं. म्हणून त्याला बंद रूममध्ये आणि बंद अंधारामध्ये आणि छान उबदार जागेतच ठेवावं. ज्याला जास्त बाळाला कडेवर घेऊन पण नाही ठेवावं. घ्यायचं असलं तर मांडीवरती घ्यायचं असं आडवं आणि ठेवायचं पण तर खालीच ठेवायचं. अशा प्रकारे तुम्ही बाळाची काळजी घेऊ शकता. या काळजीमुळे नक्की तुमच्या बाळाचं वजन वाढण्यास मदत होईल. थँक्यू सो मच. ही शेवटची ती. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट्स करून नक्की कळवा. थँक्यू.